प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करू नये या प्रमुख मागणीसाठी ओबीसींचा महाएल्गार मेळावा जो आहे तो जालन्यातील अंबड या ठिकाणी पार पडला। याच मेळाव्यासाठी ओबीसींचे सर्व प्रमुख नेते एकाच विचारपीठावर उपस्थित होते। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार यांसह सर्व प्रमुख नेते हे जालन्यातल्या अंबड ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सभेत भुजबळांनी मनोज जरांगेंना चांगलंच धारेवर धरले। पण भुजबळांची ओबीसींच्या संदर्भातली जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या पाठीशी केवळ अजित पवार गट आहे की अजून कुठली महाशक्ती आहे? भुजबळांना या प्रकारचं समर्थन देऊन मनोज जरांगेंच्या समोर उभं करण्याचं धाडस कुठला राजकीय पक्ष करतोय? पाहूयात व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचं वारं सर्वदूर पसरलेलं आहे। मनोज जरांगेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जी मागणी आहे त्यासाठी अंतिम मुदत त्यांनी 24 डिसेंबरची दिलेली आहे। तारीख जवळ येऊ लागली आहे आणि याच वेळी मनोज जरांगेंच्या समोर एक नवीन नेतृत्व पुन्हा उभा केलं जात आहे आणि त्या नेतृत्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ। छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नवीन नसले तरी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून आज छगन भुजबळ पुन्हा समोर आलेले आहेत आणि मनोज जरांगेंना शिंगावर घेण्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे। कालच्या सभेत त्यांचं भाषण बघितलं तर त्या भाषणावर ज्या प्रकारे त्यांनी मनोज जरांगेंवर टीका केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या गोष्टींवर आता या पुढची लढाई आरपारची असेल आणि पुढे काहीही होऊ शकतं हे कालच स्पष्ट झालेलं आहे। काल ज्या प्रकारे त्यांनी सांगितलंय, मी सासऱ्याच्या घरी भाकर खात नाही, तुम्ही कोण आहात, तुमच्या नावावर महाराष्ट्राचा 7-12 लिहिला गेलाय का, तुम्ही अशा प्रकारची जोर जबरदस्ती करू देणार नाही, त्यानंतर तुम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र सुद्धा मिळू देणार नाही, ओबीसींचे वाटेकरी वाढू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका काल छगन भुजबळांनी थेट घेतल्याची आपण पाहिलेली आहे। पण या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळांना केवळ अजित पवार गटाचं समर्थन किंवा काही ओबीसी संघटनांचं समर्थन आहे का? तर मंडळी, ज्या प्रकारे मनोज जरांगेंना ते शिंगावर घेत आहे त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट की केवळ अजित पवार गटातलं समर्थन आणि काही ओबीसी संघटनांच्या पाठिंब्यावर ते बोलत नाहीये, त्यांच्या पाठीशी सुद्धा महाशक्ती अर्थात भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचं काही ठिकाणी बोललं जात आहे। कशा प्रकारे त्यांचा हात आहे तर कालच्या सभेला सर्व प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते पण एक ओबीसी चेहरा उपस्थित नव्हता आणि तो चेहरा म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे। पंकजा मुंडे ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये येणार होत्या, सर्व काही स्पष्ट होतं, पण ऐनवेळी त्यांचं येणं रद्द झालं। ज्यावेळी त्यांना या संदर्भातलं स्पष्टीकरण विचारलं त्यावेळी मात्र त्यांनी सांगितलं की आमच्या पक्षाने, म्हणजे हे जे त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे, भारतीय जनता पक्षाने काही विशिष्ट लोकांनाच तिथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये गोपीचंद पडळकर, विकास महात्मे, आशिष देशमुख यांसारख्या नेत्यांची गरज होती, तेच नेते तिथे गेले। माझा त्या मेळाव्याला पूर्णतः समर्थन आहे। छगन भुजबळांचं ते पीच होतं जिथं त्यांनी बॅटिंग केलेली आहे, म्हणून मला तिथे माझ्या पक्षाने जाण्यास मनाई केली होती, तिथे छगन भुजबळ हेच तिथे चेहरा होते आणि त्यांनीच ते सभा गाजवली असं त्यांचं म्हणणं आहे। पंकजा मुंडेंच्या या विधानाचा अर्थ तुम्ही हवा तसा घेऊ शकतात। पंकजा मुंडेंच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर तिथे पंकजा मुंडेंचं जाणं म्हणजे छगन भुजबळांचं महत्त्व काहीसं कमी होण्यासारखं होतं। आज म्हणजे जे काही घडतंय, जे सत्तेचं केंद्र किंवा माध्यमामध्ये चर्चेला केंद्रस्थानी पाहायला मिळत आहेत ते छगन भुजबळ पाहायला मिळत आहेत। जर तिथे पंकजा मुंडे असत्या तर तिथे कदाचित पंकजा मुंडे या केंद्रस्थानी असता, त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी, पंकजा मुंडेंचं महत्त्व कमी करण्यासाठी आणि भुजबळांचं महत्त्व वाढवण्यासाठी खुद्द भारतीय जनता पक्षानेच पंकजा मुंडेंना बाजूला सारल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होते आहे आणि यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भाजपचा छुपा पाठिंबा हा छगन भुजबळांना आहे। देवेंद्र फडणवीसांचं कालचं विधान, आजचं विधान ऐकलं तरी त्यातून कळतंय की ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही वगैरे या संदर्भातल्या त्यांची प्रतिक्रिया
आलेली आहे, बबनराव तायवाडे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय जनता पक्षाची जी स्पष्ट भूमिका आहे, जी स्पष्ट भूमिका ओबीसींच्या बाजूने पाहायला मिळते, हा तेच भारतीय जनता पक्ष होतं ज्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला थेट तसा पाठिंबा दिल्याचं आपण पाहिलेलं नाहीये. पण या सर्व पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जो निर्माण केला जातोय राजकीय पक्षांकडनं, राजकीय नेत्यांकडं, तो अजून फोफवण्याची चिन्ह आहेत. आणि या संदर्भात आता छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असा सामना आपल्याला येणाऱ्या भविष्यात पाहायला मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतं, या सामन्यामध्ये विजय कोणाचा होईल, छगन भुजबळ की मनोज जरांगे पाटील? तुमचं मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.